आज आपण बनवणार आहोत मटणाचं कालवण। तर चला बघूया। मी मटण घेतलेलं आहे, कट करून चांगलं वॉश करून घेतलेलं आहे। तर त्याला मीठ लावणार आहोत, हळद टाकायची आणि इथे मी 2 चम्मच मसाला टाकलेला आहे। आता आगरी मसाला टाकलेला। आता ह्याला आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला साईडला हे ठेवून द्यायचं आहे। साईडला मी ऑनियन कट करून घेतलेला होता। मी इथे कुकर मध्येच करते। थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की थोडे खडे मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण जो कट केलेला कांदा होता तो आपण टाकणार आहोत। आणि जोपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत काही टाकायचं नाही। आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता थोडा कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला लागलाय। आता कांदा गोल्डन ब्राऊन झाला। इथे मी 3 चम्मच छोटे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता आपण ह्याला सगळं मिक्स करून घेणार आहोत। थोडीशी हळद टाकायची आहे। इथे मी आगरी मसाला यूज करते तर तो पण मी टाकलेला आहे। 3 चम्मच टाकलेले आहेत छोटे आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्याला पण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मस्त। आणि आपण मटणाचं कालवण बनवतं म्हटल्यावर साईडला मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे मटणासाठी। आणि आता जे मटण आपण करून ठेवलेलं होतं मसाल्यामध्ये ते आता आपण त्याच्यावर कुकरमध्ये टाकणार आहोत आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं असंच शिजवायचं वाफेवर। थोडंसं शिजलं की मी साईडला गरम पाणी पण करून ठेवलेलं होतं आणि आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे। तर आता गरम पाणी टाकणार आहोत आपण। इथे मी 3 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर मस्त मिक्स करून घेणार आहोत परत आणि कुकर लावणार आहोत। कुकरला इथे मी 4 शिट्ट्या देणार आहे। 4 शिट्ट्यानंतरच आपण ओपन करणार। साईडला मी वाटण करण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये सुकं खोबरं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे। थोडासा मी कांदा पण टाकलेला आहे। आता आपण मिक्सरला लावून मस्त वाटण करून घेणार। साईडला मी इथे बटाटे पण टाकते, ते ऑप्शनल आहेत। शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर ओपन करणार आहोत। कुकर ओपन झाल्यानंतर हे थोडंसं आपलं मटण अर्ध शिजलेलं आहे। आता आपल्याला जे बटाटे होते कट केलेले ते चांगले वॉश करायचे आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। मग आपण साईडला जे वाटण करून ठेवलेलं सुक्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते पण आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत आणि परत 4 शिट्ट्या घेणार आहोत। थोडंसं मी इथे पाणी टाकलेलं कारण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून। कालवण बनवते तर थोडं पातळ पाहिजे तर मी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे। गरमच टाकायचं आहे आणि परत मी कुकर लावून घेतलेला आहे। 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर कालवण आपलं रेडी आहे। तुम्हाला जर नक्की आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा। मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।